नमस्कार. महाराष्ट्राचा हवामान अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे जर पाहिलं तर पाहू शकता जो IMDचा अलर्ट आहे, भारतीय हवामान विभागाने जारी केलेली आजची ही सॅटेलाईट इमेज दिसते, ज्यामध्ये पाहू शकता वेलमार्कडं जो लो प्रेशर आहे, कमी दाबाचा पट्टा हा तामिळनाडूच्या वरच्या भागामध्ये, या ठिकाणी श्रीलंकेच्या वरच्या बंगालच्या उपसागरामध्ये एकदम यामध्ये दिसून येतं आहे. यामध्ये WML सुद्धा मार्क करण्यात आलेलं आहे. वेलमार्कडं लो प्रेशर या ठिकाणी दाखवत आहे. आजची जी नवीन अपडेट आहे, या नवीन अपडेटनुसार आता हा जो लो प्रेशर जो आहे, कमी दाबाचा पट्टा कोणत्या भागामध्ये सरकतोय, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये पाऊस कसा असेल, सध्या उष्णतेची लाट जी सध्या सक्रिय आहे, तर IMDने सुद्धा अलर्ट दिले आहेत. येलो अलर्ट महाराष्ट्रासाठी आहेत. तर कशा पद्धतीने पुढच्या काही दिवसांमध्ये 2 ते 3 दिवसामध्ये पाऊस असेल, त्याचबरोबर शेवटची सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे जे यामध्ये अरबी समुद्रामध्ये सुद्धा एक लो प्रेशर यानंतरनं तयार होणार आहे. या महिन्याच्या शेवटी त्याचा प्रभावसुद्धा कसा आणि कुठपर्यंत असेल, महाराष्ट्रापर्यंत ते कशा पद्धतीने येईल, पावसाची शक्यता कितपत राहील, वादळी वारा जो आहे हा कोणत्या भागामध्ये वाढणार आहे, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलवर, तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर महाराष्ट्रातील वर्तमान आजची 14 मेची पहिली हवामान स्थिती पाहूयात. राज्यातील बऱ्याच भागामध्ये उष्णतेची लाट आणि उष्णता लाटासदृश्य ही स्थिती आहे. तर काही ठिकाणी पाऊससुद्धा हा पडत आहे. आज जर पाहिलं तर बहुतांश ठिकाणी ढगाळ दमट हवामान आहे, त्यामुळे कमी तापमान असताना सुद्धा जास्त तापमान जे आहे हे जाणवत होतं. आणि ढगाळ वातावरणामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तापमान जे आहे हे घसरलेलं आहे, कमी झालेलं आहे. तुम्ही जर पाहिलं ही सॅटेलाईट इमेज आत्ताची दिसते, या ठिकाणी आपण सांगितलं हा कमी दाबाचा पट्टा आहे. या ठिकाणी पाहू शकता खूप जास्त प्रमाणामध्ये हे ढग जे आहेत, हे बाष्प जे आहे या भागामध्ये जमा झालं आहे. आणि सांगितल्या पद्धतीने हा जो पट्टा आहे म्यानमारच्या दिशेने सरकण्याची शक्यता सगळ्यात जास्त वर्तवलेली आहे. मात्र पुढे कशा पद्धतीने ट्रॅकमध्ये बदल होतोय, त्याचबरोबर महाराष्ट्राकडे पावसाची स्थिती कशी बनते हे सुद्धा आपण जाणून घेऊयात. तर आजचं जर तापमान पाहिलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये तापमान थोडंसं कमी झालं आहे. पुणे 38.6 आलं आहे, थोडंसं खाली आलं. लोहगाव 41 आहे. अहिल्यानगर सुद्धा पावसाचं वातावरण बनलं आहे, 39.2. जळगावमध्ये मात्र उष्णतेची लाट कायम आहे, 45.3 यामध्ये तापमान आलं आहे. कोल्हापूरसाठी 34.7, महाबळेश्वरसाठी 30 आहे, मालेगावसाठी 42, नाशिक 38 सेल्सिअस, सांगली 36, सातारा 37.3, सोलापूर 42.4. कोकणसाठी पाहिलं तर तुम्ही जर मुंबई कुलाबा 34 आहे, सांताक्रूजसाठी 34.1, अलिबागसाठी कमी आलं 34.5. रत्नागिरीमध्ये पाऊस सकाळपासून होता, त्या कारणामुळे 33 इतकं कमी आलेलं आहे तापमान. त्यानंतर मराठवाडा उस्मानाबाद 41.6, छत्रपती संभाजीनगर 41.6 आहे, परभणी 43.9. विदर्भामध्ये सगळ्यात अधिक सर्वाधिक आहे अकोलासाठी, यामध्ये 45.9. अमरावतीसाठी 45.2. उष्णतेची लाट आजसुद्धा कायम होती. बुलढाणा 41, त्यानंतर चंद्रपूरसाठी 43 आहे, गोंदिया 41.2. तर या पद्धतीने विदर्भामध्ये अद्यापही उष्णतेची लाट कायम आहे. आता वर्तमान आजची जर हवामान प्रणाली पाहिलीत आणि ढग हे कोणत्या भागामध्ये आहेत, तर बंगालच्या उपसागरामध्ये आपण सांगितलेलं कमी दाबाचं क्षेत्र जे आहे हे वेलमार्कडं झालेलं आहे. वेलमार्कडं लो प्रेशर झालेलं आहे, ज्यापासून डिप्रेशन होण्याची शक्यता ही आता वाढली आहे. थोडंसं IMDने सुद्धा दाखवलेलं आहे की डिप्रेशन होऊ शकतं, पण चक्रीवादळाची त्याची शक्यता नाही आहे. त्यानंतर अरबी समुद्रामध्ये सुद्धा आपण शेवटी व्हिडिओच्या पाहणार आहोत. अरबी समुद्रामध्ये सुद्धा सिस्टीम प्रणाली तयार होण्याची शक्यता आहे, मात्र त्याचं चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता सध्या तरी कमी दिसते. पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये अजून आपल्याला याबाबतच्या अपडेट अशाच मिळत राहतील. तर कमजोर मान्सून पट्टा जो आहे मराठवाडा विदर्भाजवळ दक्षिणेकडे सरकला असून तिथे त्या भागामध्ये थोडा पाऊस हा शक्य आहे. त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्रामध्ये हवेचं जोड क्षेत्र आणि ढगांमुळे
तापमान जे आहे हे वाढलेलं नाही आहे. मेघगर्जना आणि ढग विकसित झाले नाही आहेत. सध्या हिंगोली असेल, सोलापूर, दक्षिणेकडील कर्नाटक भागामध्ये पावसाचे ढग तुम्ही सुद्धा इथे पाहू शकता. वरच्या सॅटेलाईट इमेजमध्ये दिसत आहेत कर्नाटक भागामध्ये पावसाचे ढग. राज्यात इतरत्र पावसाचे ढग मात्र दिसत नाही आहेत. त्याचवेळी हिंगोली, यवतमाळ, नांदेडमध्ये थोडा गडगडाटी पाऊस जो आहे आज रात्री शक्य आहे. सांगली असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर, बेळगावकडे रात्री उशिरा किंवा पहाटे थोडा पाऊस शक्य आहे, पण जास्त पावसाची शक्यता आज नसणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा उद्याचा 15 मेचा उद्याचा अंदाज पाहिलात या इमेजमध्ये सुद्धा पाहू शकता कोणकोणते भाग दाखवलेले आहेत. यामध्ये तुम्ही चेक करू शकता. यामध्ये कर्नाटकचा गुलबर्गा आहे, त्याचबरोबर कोल्हापूरच्या भागामध्ये थोडंसं पाऊस आहे. त्याच्यानंतरही ते बारामती पाहू शकता या भागामध्ये थोडंसं दाखवतोय. बीडच्या भागामध्ये, अहमदनगरच्या ठिकाणी, नांदेडमध्ये आहे. त्याच्यानंतर लातूरचा भाग आहे. इथे पाहू शकता एक कर्नाटकचे भाग जे आहेत, हैदराबाद आहे, आंध्र प्रदेश, इथे अलाहाबाद आहे या भागामध्ये. तर या भागात मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये थोडासा पाऊस या भागामध्ये उद्या संध्याकाळी सुद्धा होण्याची शक्यता आहे. डिटेलमध्ये विस्तृत पद्धतीने पाहूयात. उष्णतेची लाट मात्र सगळ्या भागामध्ये कायम दिसते. म्हणजे नागपूर असेल, भंडारा असेल, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती असेल, जळगावमध्ये 44 ते 46 सेल्सिअसपर्यंत तापमान राहील. कारण उत्तर पश्चिम कोरडे वारे हे वाढणार आहेत. आणि विदर्भ, जळगाव, पूर्वेकडील भागामध्ये 45 सेल्सिअसपेक्षा जास्त आणि उष्णतेची लाट बराच काळ कायम राहील. मध्य पश्चिम भागामध्ये तापमान हे थोडं कमी असेल, कारण पश्चिमेकडून हे जे वारे आहेत हे वारे वाहतील आणि मराठवाड्यामध्ये 40 ते 43 सेल्सिअस कायम राहील. पावसाची शक्यता जास्त नाही, कारण स्थानिक ढगांवर हा पाऊस अवलंबून असणार आहे. हवामान विभागाचे इशारे पाहिले उद्यासाठी तर उष्णतेची लाट येलो अलर्ट पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती या जिल्ह्यांसाठी असेल, या शहरांसाठी असेल. मेघगर्जना आणि पाऊस जो आहे येलो अलर्ट फक्त छत्रपती संभाजीनगर इत्यादी ठिकाणी उद्या आपण दाखवल्याप्रमाणे होऊ शकतो. त्याचबरोबर हलका पाऊस बीड, पुणे पूर्व सातारा, पुणे घाटमाता, सातारा घाटमाता, रत्नागिरी या भागामध्ये होऊ शकतो. 16 मेला पुन्हा सेम पद्धतीने येलो अलर्ट त्याच पद्धतीचं वातावरण असेल. 17 मेला पाहिलं तर हलका पाऊस वरच्या विदर्भामध्ये, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यामध्ये होऊ शकतो. त्याच पद्धतीने 18 मेसाठीचं जर वातावरण पाहिलं तर उष्णतेची लाट विदर्भामध्ये कायम आहे. त्याचवेळी बाकी महाराष्ट्रामध्ये हलका पाऊस जो आहे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता सगळ्या भागांमध्ये 18 मेपासून हे दिसून येते. आता यानंतरनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कमी दाबाचा पट्टा आता सध्या बंगालच्या उपसागरामध्ये आहे, त्याच पद्धतीने या महिन्याच्या शेवटी अरबी समुद्रामध्ये सुद्धा एक सिस्टीम प्रणाली तयार होताना दिसून येते. आता ही सिस्टीम जरी मंगळूर, कर्नाटकच्या दिशेने जात असताना दिसत असली तर यामध्ये पुन्हा ट्रॅकमध्ये बदल होतील, कारण मॉडेल सध्या स्पष्टपणे चित्र दाखवत नाही आहेत. त्यामुळे या भागामध्ये मे महिन्याच्या शेवटी महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता दिसते. त्याचबरोबर ऑनसेट जो मान्सून आहे याचं सुद्धा आगमन जे आहे लवकर होणार आहे. त्या कारणामुळे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जास्त पावसाची शक्यता ही सध्या दिसून येते. पुढच्या सगळ्याच्या महत्त्वाच्या अपडेट आहेत वातावरणासंदर्भातल्या, पावसासंदर्भातल्या येण्यासाठी महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.